जय हिंद। आज हिंदवी बाणा लाईव्ह मध्ये येण्याचं कारण म्हणजे थोडंसं आगळं वेगळं आहे आणि या कारणासाठी किंवा आम्ही माजी सैनिक संघटना काही निर्णय घेत आहोत। त्या निर्णयासाठी तालुक्यातील जनतेमध्ये अनेक प्रकारचे काही गैरसमज संभ्रम निर्माण होणार आहेत किंवा होतील, कारण सध्याचं जे वातावरण आहे ते वातावरण खूप आगळं वेगळं आहे। माजी सैनिक संघटना गेल्या 4 वर्षापासून सैनिकाचे प्रश्न सोडवत तालुक्यातील गोरगरीब जनतेचे प्रश्न सोडवत आहे आणि हे प्रश्न सोडवत असताना आम्ही ज्यावेळेस सुरुवातीला कोरोनामध्ये आम्ही आलोत आणि कोरोनामध्ये माजी सैनिक संघटनेची पूर्ण टीम घेऊन आम्ही पोलीस प्रशासनासोबत जनतेमध्ये उतरलो। त्यानंतर आमची सुरुवात ही लोह्याच्या उपजिल्हा रुग्णालयाला शहीद संभाजी कदम यांचं नाव देण्यासाठी द्यायचं, त्यामधून आम्ही या समाजसेवेमध्ये समोर आलो। असे बरेच मुद्दे आम्ही कंधार तालुक्यामध्ये लोह्यामध्ये उचललेले आहेत आणि काही मुद्द्यांना तकरीबन मुद्द्यांना आम्ही न्याय मिळवून दिलेला आहे। हे जनतेला पण माहिती आहे, प्रशासनाला पण माहिती आहे आणि विशेष करून पत्रकार बांधवांना पण माहिती आहे। आणि आम्ही हे बोलण्याच्या किंवा निर्णय घेण्याच्या अगोदर आम्ही एक विशेष बाब बोलत आहोत। आमची जी संघटना आहे या संघटनेला जो संघर्ष करण्यासाठी शिकवलं आणि गोरगरिबांना न्याय देण्यासाठी ही संघटना उभा केली, त्याच्यामध्ये कंधार तालुक्यातील पत्रकार बांधवांचा सिंहाचा वाटा आहे। आम्ही कार्य करत राहिलो, पत्रकारांचं सहकार्य भेटत राहिलं, आम्ही जोमाने आणखी जास्त काम करत राहिलो। पण हे काम करत असताना आम्हाला पत्रकारांची तर साथ भेटली, प्रशासनाची पण साथ भेटत होती, पण एक तिसरा स्तंभ या कार्यामधला जो म्हणजे लोकप्रतिनिधी, या लोकप्रतिनिधीकडून आम्हाला कुठल्याही कार्यामध्ये सहकार्य झालं नाही। पण ते कार्य कोणचं? आमच्या स्वतःच्या घरचं नव्हतं, तर जनहिताचं कार्य। त्या जनहिताच्या कार्यामध्ये 99% आम्हाला लोकप्रतिनिधीकडून राजकीय पुढाऱ्यांकडून विरोधच होत गेला। मग तो विरोध कसा? त्यांनी फक्त तो विरोध माजी सैनिक संघटना समोर येत आहे, ज्यांनी 70 वर्षामध्ये यांच्याकडून झालेलं नाही ती ही संघटना करत आहे, म्हणून यांनी आम्ही कुठलंही घेतलेलं कार्य प्रशासनाच्या दारी नेऊन ठेवलं की इथल्या लोकप्रतिनिधीचा, राजकीय पुढाऱ्यांचा त्या प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना फोन जायचा। मग ते प्रशासकीय अधिकारी खूप कर्तृत्ववान असतात, पण इथल्या कुठेतरी राजकीय दबावापोटी त्यांनी आम्हाला खूप अडचणीत आणायचे आणि कंधारवासियांना पाहिलेलं आहे। सैनिक देशसेवेसाठी असतो, सैनिक देशाची सेवा करून आल्याच्या नंतर समाजसेवेसाठी असतो, पण माजी सैनिक राजकारणात यावा हा माजी सैनिकाचं कार्य किंवा माजी सैनिकाचं नेतृत्व नाही। पण कंधार तालुक्यामधली जी हालत आहे, जे आम्ही 4 वर्षे आम्ही अभ्यास केला या कंधार तालुक्याचा, या कंधार तालुक्यामध्ये आतापर्यंत जेवढे आमदार, खासदार, भावी आमदार, जे काही म्हणजे खासदार आमदार होऊन गेले, यांनी कंधार तालुक्यामध्ये फक्त गल्लीचे राजकारण, चांगल्या कामामध्ये अडथळा, इथल्या व्यापाऱ्यांची परेशानी, जनतेची परेशानी, कुठले डॉक्टर असतील, शिक्षक असतील, कोणतीही बाजू घ्या तुम्ही, फक्त या राजकीय पुढाऱ्यांनी, या आजी माजी आमदार खासदारांनी यांचा फक्त एक विकासाचा छेद केलेला आहे। आणि हेच आम्हाला 4 वर्षामध्ये आम्हाला हे पुढे अनुभवलेलं, आम्ही अनुभव घेतलेला आहे। आम्ही तर सुरुवातीला सांगितलं होतं की ज्यावेळेस आम्ही काही मुद्दे उचलले त्यावेळेस आम्हाला पत्रकार बांधवांनी पण सवाल केला होता की तुम्ही भविष्यामध्ये राजकारणात येणार का? जर तुम्ही राजकारणात येणार नाही तर तुम्ही हे कशासाठी करत आहात? असे आम्हाला जनतेतून पण प्रश्न येत होते। आम्ही काय माध्यमांना सांगितलं की आम्ही राजकारणात येणार नाही, पण आम्ही ज्यावेळेस जसजसं आम्ही या समाजसेवेमध्ये गोरगरिबांचे आम्ही प्रश्न सोडवत गेलो, त्यावेळेस आम्हाला प्रश्न सोडवत असताना, हा संघर्ष करत असताना फक्त आम्हाला राजकीय पुढाऱ्यांचा, या लोकप्रतिनिधीचा त्रास व्हायला सुरुवात झाला। आम्ही त्याचं उदाहरण ताजं म्हणजे महाराणा प्रताप चौक ते जाधव हॉस्पिटल या रस्त्यासाठी आम्ही एकही असा कुठला प्रूफ सोडला नाही
आम्ही जर ते कागद घेऊन जर कोर्टात गेलो तर आम्हाला 1 महिन्यामध्ये न्याय मिळू शकतो. एवढे आम्ही प्रभावपूर्वक आम्ही पूर्ण केले, पण आम्हाला इथल्या लोकप्रतिनिधींनी मध्ये अडथळा आणला आणि ते मुद्दा आमचा तसाच पेंडिंग ठेवला. असे आम्ही प्रत्येक ठिकाणी पाठपुरावा करत गेलो, पण आम्हाला लोकप्रतिनिधीमुळे त्रास होतोय आणि कंधार तालुक्याचं नुकसान ह्या लोकप्रतिनिधीमुळे होतंय. म्हणून आम्ही काही काळामध्ये विचार केला की आम्हाला राजकारणामध्ये उतरल्याशिवाय जमणार नाही. सत्ता तिथं शहाणपण, हे वडील लोक म्हणतात अनुभवी, सत्ता तिथं शहाणपण, मग त्या सत्तेच्या पुढं शहाणपणा, पैसा, तुमचा प्रूफ काहीच चालणार नाही, हे आम्हाला खटकू लागलं. म्हणून आम्ही शेवटला या कंधार तालुक्याला वाचवण्यासाठी, या कंधार तालुक्यामध्ये जे कामं झालेली आहेत फक्त यांचे टक्केवारीसाठी विकास झालेला आहे. तुम्ही कंधार तालुक्यामधलं कुठलंही काम दाखवा, ज्या कामात टक्केवारी, ज्या कामात त्या लोकप्रतिनिधींचा फायदा, तेच काम यांनी मंजूर करून आणलेलं आहे. या गोष्टीला कुठंतरी आळा बसवण्यासाठी आणि 70 वर्षापासूनची चालत आलेली घराणीशाही, या 4-5 घराणीशाहीनेच या कंधार तालुक्यावर राज केलं. इकडे म्हणतात आम्ही कंधारचे पुत्र आहोत, सुपुत्र आहोत, भाग्यविधाता आहोत, सर्व आहोत, पण तुम्ही कंधार तालुक्यासाठी काय केलं? अरे ज्या माजी आमदारांना आणि माजी खासदारांना आम्ही या लोकप्रतिनिधींना बोलत आहोत, साहेब तुम्ही बाकी विकास सोडून द्या, तुम्ही 200 कोटी आणले असतील, 2000 कोटी रुपये आणले असतील, लोकप्रतिनिधींना विचारत आहे मी, तुम्ही ज्या गावात राहता त्या गावातलं तुम्ही एक ताजं उदाहरण घ्या. ज्या महिला विधवा आहेत त्यांना शेती नाही, पण त्यांचा मुलगा कर्तृत्ववान आहे, त्यांचा मुलगा एक गुणवान आहे आणि तो भविष्यात IAS अधिकारी बनू शकतो. पण तो मुलगा आज तुमच्या गावातच आहे दुसऱ्याच्या शेतीमध्ये काम करण्यासाठी. त्याचं कारण काय? तो मुलगा कर्तृत्ववान असून त्याच्याकडे पैसा नाही, आणि पैसा नाही म्हणून तो कंधारच्या शहरामध्ये येऊन क्लासेस करू शकत नाही, म्हणून त्या शिक्षणापासून तो दूर आहे आणि तो आज भविष्यातला अधिकारी बनू शकत नाही. फक्त तुम्ही गावात गेल्याच्या नंतर तुमच्या वाड्यावर त्यानं चाकरी करावी, त्याच्या बापाने जे चाकरी केली ते त्याच्या मुलानं करावी, म्हणून तुम्ही त्या मुलासाठी आज कंधार तालुक्यामध्ये कुठे एखादा हॉस्टेल काढलं नाही. बाहेरच्या मुलांना येऊन इथं क्लासेससाठी आज बाहेर जिल्ह्यातले लोक येतात कंधार नांदेडमध्ये शिक्षण घेण्यासाठी, पण माझ्या शहरातला खेडेगावातला मुलगा शहरामध्ये जाऊन शिक्षण घेऊ शकत नाही, कारण त्याच्या डोक्यावरचा बापाचा साया तुटला, त्याची आई विधवा, त्याची आई 200 रुपयाने निंदायला जाते आणि ती शहरामध्ये राहण्याची व्यवस्था करू शकत नाही मुलाची, म्हणून आज तो शिक्षणापासून वंचित आहे. मग तुम्ही काय 70 वर्ष काय भांग पेली होती का विकासासाठी, काम करण्यासाठी? तुम्हाला एक कंधार तालुक्यामध्ये एक हॉस्टेलची बिल्डिंग उभा करता आली नाही आणि तुम्ही सांगता आम्ही कंधार तालुक्यासाठी एवढं केलं. अहो तुमच्या गावामध्ये, आमच्या गावाचं सोडा, तुम्ही ज्या गावचे प्रतिनिधी आहात त्या गावामध्ये तुम्हाला जाण्यासाठी रस्ता करता आला नाही. तुम्हाला त्या तुमच्या राहत्या गावामध्ये त्या शेतकऱ्यासाठी तुमच्या त्या डीपी, तुम्हाला 3 डीपी असतात सिंगल पेजच्या, तर ते तुम्हाला 3 डबडे तुम्हाला आणून तुमच्या गावामध्ये बसवता आले नाहीत. तुमच्या गावामधल्या विधवा महिलांचे जे प्रश्न आहेत, ती गावातून विधवा महिला येते, इथल्या शेतूवर जाते, त्या शेतूवरून एखाद्या दलालाला 1000 रुपये देते, 3000 रुपये देते आणि तिनं मानधनाचे कागदपत्र फाईल पूर्ण करून जाते. तुम्ही कुठला विकास केला? तुम्ही काय सांगता की आम्ही 500 कोटी आणले, अरे 500 कोटी 400 कोटी तुमच्या मुला बाळांसाठी आणले. तुम्ही एकही काम कुठल्या बिना टक्केवारीचे करत नाही. तुम्ही कंधारमध्ये 12 वर्ष झाले, 14 वर्ष झाले व्यापार पेठ पडून तुम्हाला एक बिल्डिंग उभा करता आली नाही, आणि जी बिल्डिंग उभा राहिली ते बिल्डिंग तुम्ही कोर्टात नेली. जिथे रस्ते आले त्या रस्त्यांना तुम्ही पूर्ण बाजूने काढून टाकले आणि तुम्ही फक्त 40 लाख, माझ्याकडे प्रूफ आहेत, माझ्याकडे रेकॉर्डिंग आहेत, तुम्ही 40 लाखाचं 20 लाखाचं काम देता आणि तुमच्या टक्केवारीसाठी तुम्ही काम थांबवता. तुम्ही कुठले विकासाचे भाग्यविधाता आहात? म्हणून आम्हाला या गोष्टीवर, सर्व या गोष्टीला पावबंद करण्यासाठी आणि कंधारचा जो विकास खुंटलेला आहे या घराणेशाहीमुळं आणि या नेत्यांमुळं, याला कुठंतरी चालना मिळावी म्हणून माजी सैनिक संघटनेला जनतेत उतरून तुम्हाला या निवडणुकीमध्ये उत्तर देण्यासाठी, म्हणून आम्ही माजी सैनिक संघटनेच्या वतीनं, मी कंधारवासियांचा, मी कंधारच्या जनतेचा जनता माझी, मी जनतेसाठी कार्य करण्यासाठी, म्हणून मी आज माजी सैनिक संघटनेकडून कंधारचा विधानसभेमध्ये उमेदवार म्हणून घराणेशाही हटाव कंधार बचाव ही मोहीम घेऊन आम्ही आज जनतेमध्ये उतरत आहोत. तुम्हाला धक्का बसेल ही बातमी ऐकून की बालाजी चुकलवार अचानक विधानसभेची उमेदवारी जाहीर केली. मग आपल्या कंधारचं एक वैशिष्ट्य आहे, एखादा माझ्यासारखा जर नेता समोर आला, कार्यकर्ता समोर आला, तर त्याला पैशामध्ये दाबायचं,
त्याला काट्या कुऱ्हाडीने दाबायचं, त्याचे ऍक्सिडेंट करायचे किंवा त्याचा संसार मोडायचा, त्याच्या सासरवाडीत जायचं, ही तुमची परंपरा आहे. बालाजी चुकलवाड माजी सैनिक संघटनेचा उमेदवार आहे. तुम्ही तुमचं कोणतंही यंत्रणा आमच्यावर लावून टाका, पण यंत्रणा लावते वेळेस फक्त बालाजी चुकलवाड स्मशानभूमीतच जावं. बालाजी चुकलवाडला तिथपर्यंत रस्ता दाखवा, पण बालाजी चुकलवाड जर तुमच्या यंत्रणेमध्ये जर कुठं अडकला आणि स्मशानभूमीपर्यंत जर पोहोचला नाही तर त्यानंतर तुम्हाला सैनिकी रक्त आम्ही 100% दाखवणार. आणि ज्यांना ज्यांना वाटतं की मी कंधारचा विकास केलो, मी कंधारमध्ये हे आणलं ते आणलं, त्यांनी बालाजी चुकलवाड सोबत माजी सैनिक संघटनेसोबत कोण्याही चॅनलवर हिंदी बाणा असेल किंवा लोकशाही असेल, कुठलंही इंटरनेट इलेक्ट्रॉनिक मीडिया असेल त्याच्यामध्ये या आणि पत्रकार परिषद घ्या. आम्ही तुम्हाला सवाल जबाब देण्यासाठी समर्थ आहोत. म्हणून आम्ही या कंधारवासी जनतेला एक विनंती करत आहोत, विशेष करून इथल्या शिक्षक वर्गांना, इथल्या सर्व कर्मचारी वर्गांना आम्ही विनंती करत आहोत, तुम्ही 5 वर्षे भांडवल किंवा 5 वर्षे इकडे तिकडे फिरण्यापेक्षा किंवा भ्रष्टाचार व्हायला आम्हाला हे नेता काम देत नाही, ते आम्हाला मदत करत नाही, यासाठी तुम्हाला जर भटकायचं नसेल, कंधार भ्रष्टाचार मुक्त करायचा असेल, कंधार जर या गुलामशाहीमधून जर मुक्त करायचं असेल तर मी या कर्मचाऱ्यांना मी विशेष विनंती करत आहे, तुम्ही माजी सैनिक संघटनेचं फक्त कार्य तुमच्या मनामध्ये ठेवा. तुम्ही तुमच्या फक्त परिवारांना दाखवा माजी सैनिक संघटना काय आहे. 100% तुम्हाला माजी सैनिक संघटना संस्था चालकाच्या वावरामध्ये नांगोर हाणू देणार नाही किंवा संस्था चालकाच्या गाडीवर कपडा मारू देणार नाही. आम्ही एवढं तुम्हाला गवाही देतो. आणि दुसरी बाब, आम्ही सर्व पत्रकार बांधवांना माजी सैनिक संघटनेकडून विनंती करत आहोत, साहेब आम्ही सच्चे सैनिक आहोत, आमच्याकडे पैसा नाही, आमच्याकडे कुठलाही दंडा नाही किंवा आमच्याकडे कुठली दादागिरी नाही, आमच्याकडे फक्त आमचं जे कर्तृत्व आहे इमानदारीचं, ते कर्तृत्व फक्त तुम्ही जनतेपर्यंत पोहोचवा, जनतेमध्ये सांगा. 100% या कंधार तालुक्याला, लोहा तालुक्याला एक आगळा वेगळा आम्ही तालुका म्हणून या महाराष्ट्रामध्ये त्याची ओळख करून देऊ. आणि तीच ओळख करून देण्यासाठी आम्ही आजपासून या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये उतरलो आहोत. आज आम्ही उतरलो, आमचं उद्यापासून आमचा कार्यक्रम, आमच्या गाठीभेटी चालू होतील. आणि या हिंदू बाणाच्या माध्यमातून आणखी एक विशेष सांगतो, या तालुक्यामध्ये तुम्ही काय म्हणता, तुम्ही माझ्या समाजाचं एवढं मतदान, माझ्या समाजाचं एवढं मतदान, अहो साहेब सैनिकाचं सुद्धा मतदान आहे हो. तुम्ही सैनिकांना असं विसरू नका, आम्ही इंडियन, आमची जात इंडियन, आमचा धर्म इंडियन, आमची जात इंडियन, आमचा धर्म इंडियन, आमचा संघर्ष इंडियन, आमचं ध्येय इंडियन. आणि यासाठी आमचे सर्व, आम्ही विधानसभेमध्ये आमच्याकडे पैसा नाही, पण या इथल्या दलालांना, इथल्या या भ्रष्टाचारांना पळून लावण्यासाठी आम्ही या निवडणुकीमध्ये आमचे पूर्ण सैनिक सुट्टीवर येऊन या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी आमचे सर्व सैनिक सुट्टीवर येऊन या कंधार तालुक्याला एक विशेष आमदार म्हणून या कंधार तालुक्यासाठी देणार आहेत. मी शेतकरी बांधवांना सांगू इच्छितो, तुम्ही पैशाच्या किंवा लालचपोटी तुम्ही कोणाला मतदान करू नका. तुम्ही आज जर निवडणुकीमध्ये तुमच्या घरामध्ये 5 मतदान आहेत, जर 5,000 जर तुम्ही जर पैसे घेतले तर मी शेतकरी बांधवाला सांगत आहोत, साहेब तुम्ही ज्या दिवशी सोमवारी येता त्या दिवशी तुम्हाला नुसतं आधार लिंक करण्यासाठी 200 रुपये द्यावं लागतात, केवायसी करण्यासाठी 500 रुपये द्यावं लागतात, आणि तुमचं एखादी 7-12 काढायचा असेल तर 10 रुपयाच्या ठिकाणी 100 रुपये द्यावं लागतात. तर हे पैसा कुठंतरी आपलाच पैसा आपल्यालाच घेऊन आपल्यालाच वापस येत आहे. म्हणून मी शेतकरी बांधवांना सुद्धा मी सांगू इच्छितो, तुम्ही पीक कर्जाला 10,000 20,000 दलाली देण्याची जरूरत नाही. फक्त एक वेळेस माजी सैनिक संघटनेला सत्तेत उतरा, तुमचा पूर्ण भ्रष्टाचार मुक्त कंधार केल्याशिवाय राहणार नाही. परत एकदा मी हिंदू बाणाचे आभार आणि अभिनंदन व्यक्त करतो की तुम्ही आमच्या या निर्णयाला जनतेपर्यंत नेऊन आम्हाला वेळ दिलात आणि जनते अशीच तुमची आम्हाला असं सहकार्य लाभावं एवढीच विनंती करतो आणि थांबतो. जय हिंद, जय भारत.